नमस्कार, स्वागत आहे तुमचा पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका अतिशय सुंदर आणि मनाला स्पर्श करणाऱ्या विषयावर बोलणार आहोत। परमात्मा एक मार्गामध्ये सेवक लोक आपल्या दुःखाला कसे विसरतात। प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दुःख असतं। कोणाला पैशाचं दुःख असतं, कोणाला नात्याचं, कोणाला आजाराचं, तर कोणाला अपयशाचं। असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात अडचणी नाहीत। पण प्रश्न हा नाही की दुःख कोणाला आहे, प्रश्न हा आहे की दुःखावर मात कशी करायची। याचं उत्तर बाबा झुमदेव यांच्या मार्गदर्शनातून अनेक सेवक आपल्या जीवनात शोधण्याचा प्रयत्न करतात। परमात्मा एक मार्ग आपल्याला दुःखापासून पडून जायला शिकवत नाही। हा मार्ग दुःखाला धैर्याने समोर जायला शिकवतो। कारण जीवनात अडचणी येणारच, पण त्या अडचणींनी आपलं मन खचू देऊ नये, हीच खरी शिकवण आहे। सेवक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना जाणवतं की ते एकटे नाहीत। प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संघर्ष आहे। ही जाणीव मनाला आधार देते। फक्त माझ्याच आयुष्यात दुःख आहे हा विचार हळूहळू दूर होतो। बाबा झुमदेव यांच्या मार्गदर्शनातून सेवक एक गोष्ट शिकतात, तक्रार करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवणं अधिक महत्त्वाचं आहे। जेव्हा मन सतत दुःखाचाच विचार करतं तेव्हा दुःख अधिक मोठं वाटतं, पण जेव्हा मन चांगल्या विचारांकडे वळतं तेव्हा त्याचं दुःखाचं ओझं हलकं वाटायला लागतं। म्हणून सेवक चांगल्या विचारांचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करतात। रागाऐवजी संयम, द्वेषाऐवजी प्रेम, निराशेऐवजी आशा आणि तक्रारीऐवजी कृतज्ञता, यामुळे मनात हळूहळू शांतता निर्माण होते। परमात्मा एक मार्गामध्ये सेवाभावाला खूप महत्त्व दिलं जातं। जेव्हा आपण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपलं दुःख स्वतःचं कमी झाल्यासारखं वाटतं। दुसऱ्याला आधार देणारा माणूस स्वतःही आतून मजबूत होतो। हीच सेवेची खरी ताकद आहे। बाबा झुमदेव यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा संदेश दिला। त्यांनी सांगितलं की चांगलं वागा, प्रामाणिक राहा, शिस्त पाळा आणि आपल्या आचरणातून समाजाला चांगुलपणा पसरवा। सेवक आपल्या दुःखाला विसरतात कारण ते फक्त स्वतःचाच विचार करत नाहीत, ते समाजाचाही विचार करतात। जो माणूस फक्त स्वतःच्या दुःखात अडकतो त्याला प्रत्येक दिवस जड वाटतो, पण जो दुसऱ्यांच्या आनंदात आनंद शोधतो त्याचं मन हळूहळू हलकं होतं। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम। आज अनेकांना प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते, पण जीवनात काही गोष्टींना वेळ लागतो। सेवकांना शिकवलं जातं की घाई नको, योग्य प्रयत्न करा आणि वेळेवर विश्वास ठेवा। यामुळे निराशा कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो। दुःख विसरण्याचा अर्थ दुःख संपला असा नसतो, दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो। पूर्वी जी अडचण डोंगरासारखी वाटायची ती आता अनुभवासारखी वाटू लागली। पूर्वी जे अशक्य वाटायचं ते आता प्रयत्नाने शक्य वाटू लागतं। हीच मनाची खरी ताकद आहे। बाबा झुमदेव यांच्या विचारांमधून प्रेरणा घेणारे अनेक सेवक असं मानतात की माणसाचं सर्वात मोठं बळ त्याचे चांगले विचार आणि चांगले कर्म आहेत। म्हणून ते राग, मत्सर, अहंकार आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात। आज जर तुमच्या आयुष्यात दुःख असेल तर त्याला तुमचं भविष्य समजू नका। प्रत्येक रात्र संपते, प्रत्येक वादळ शांत होतं, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो। फक्त त्या वेळेपर्यंत धैर्य आणि संयम सोडू नका। जीवनात आनंद शोधायचा असेल तर दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणा, शांतता शोधायची असेल तर मनात चांगले विचार वाढवा आणि मजबूत व्हायचं असेल तर प्रत्येक संकटाला शिकवण समजा। परमात्मा एक मार्गामध्ये सेवक लोक दुःख विसरत नाहीत, तर दुःखावर जगण्याची कला शिकतात। ते परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचे विचार बदलण्याचा प्रयत्न करतात। चांगले विचार, चांगले कर्म, सेवा, शिस्त, संयम आणि एकमेकांना दिलेला आधार, यामुळे त्यांचं मन हळूहळू शांत होतं आणि जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी मिळते। म्हणून आपणही आज एक संकल्प करूया, दुःखाला घाबरणार नाही, संकटातून शिकणार, चांगले विचार स्वीकारणार आणि आपल्या चांगल्या आचरणातून स्वतःचं आणि समाजाचं जीवन अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करणार।